मंडळी नमस्कार. मी श्याम चटप. काल बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला. आता काही दिवसानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील. हे निवडणुकीचं रणांगण कायम चालू राहील. पण खऱ्या अर्थानं हे राजकारणी रात्रीतून इकडे इकडून तिकडे जातात, हे विकासासाठी जातात म्हणतात. पण खऱ्या अर्थानं इथल्या राजकारण्यांना, कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, इथल्या राजकारण्यांना कधी शेतकऱ्याची काळजी आहे का? आश्वासन शेतकऱ्याला देतात, हे विरोधातले म्हणतात की कर्ज माफ झालं पाहिजे, सत्तेतले म्हणतात की कर्ज आम्ही माफ करू. पण खऱ्या अर्थाला वेळ शेतकऱ्याची येते त्यावेळेला हे कोणीच येत नाहीत. कारण या ठिकाणी आपला शेतकरी राजा जगला तर आपला देश जगणार आहे. कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. येणाऱ्या काळाला या राजकारण्यांना एकच सांगणं आहे की मी उर्मट आपल्याविषयी बोलणारही नाही. का तर आमचं तुमच्याशी काही वैरच नाही. पण आपण आमच्या शेतकऱ्याला ताकद दिली पाहिजे, आमच्या बळीराजाला त्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे. कारण आपला हा देशाचा कणा हा शेतकरी राजा आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त या शेतकऱ्याला ताकद देण्याचं काम आपल्याला सरकार मायबापाला करावं लागणार आहे. आम्ही त्या ठिकाणी आश्वासनं तुम्हाला मतं देतो, पण आमचं ज्या मागण्या आहेत त्या देखील आपण पूर्ण केल्या पाहिजेत, असं मला वाटतं. एक शेतकरी पुत्र या नात्याने मी सांगतो, जय जवान जय किसान. येणाऱ्या काळाला आपण नक्कीच शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ करून त्या शेतकऱ्याचा सन्मान केला पाहिजे. धन्यवाद. जय जवान जय किसान.